सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। विद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरुचे नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लावण लालन लीला जयाची न्याठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघे जिव्हे ते नमस्कारुणे आता नाथाच्या घरची उलटीच खूण पाण्याला मोठी लागली तहान। प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री गुरु एकनाथ महाराजांचा 6 चरणाचा असून नाथ महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये जे अनेक प्रकारची काही प्रकरणं लिहिलेली आहेत पैकी आजचा जो अभंग आहे हा अभंग ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये कूट दर्जाचा असं म्हणतात आणि अगदी आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण कोडं म्हणतो तर असा कोडं या दर्जाचा काय की हा अभंग आहे। नाथाने या अभंगामध्ये एक जीवाची झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे। शास्त्रामध्ये असं आहे की काही वाद सांगितलेले आणि वाद शब्दाचा अर्थ लौकिकामध्ये त्याचा अर्थ असा होतो की भांडण वितंडवाद, पण वाद शब्दाचा वेदांत शास्त्रामध्ये अर्थ आलेला आहे की प्रक्रिया किंबहुना विचारसरणी, कुठलेही विचार करण्याची जी पद्धती आहे त्याला काय म्हणायचं वाद। आणि म्हणून अनेक प्रकारचे काही वाद आहे। तर या अभंगामध्ये पहिल्या चरणात विषय सुखवाद सांगितलेला आहे। विषय सुखवाद म्हणजे काय की जीवाला विषयातच सुख आहे असा जो त्याचा निश्चय आहे आणि म्हणून जो विषयाच्या पाठीमागे लागतो, म्हणून पहिल्या चरणामध्ये विषय सुखवाद, दुसऱ्या चरणामध्ये अभेदवाद, तिसऱ्या चरणामध्ये कर्मवाद, चौथ्या चरणामध्ये स्वभाववाद आणि 5व्या चरणामध्ये चार्वाकवाद असे 5 प्रकारचे वाद नाथांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलेले आहे। आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिवार देणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या स्त्रीचे 48 का काय तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि म्हणून त्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळी कवठळ तरुण मंडळी असेल, वृद्ध मंडळी असेल, भजनी मंडळी असेल यांच्या सर्वांच्या संयोजनातून आणि आमचे परमस्नेह हरिभक्तीपरायण ज्यांना खरं तर वैष्णव वारकरी अशी त्या ठिकाणी संज्ञा द्यायला पाहिजे। आमचे भीमराव शास्त्री म्हणजे कसे आहे की वैष्णव आहे, टाळकरी आहे, गायकही आहे। हल्ली काय झालं माहिती आहे का आता की सांप्रदायिक चाली जवळजवळ बुडालेलेच आहे, म्हणजे सर्वच सर्व गाण्याच्या चाली, कीर्तनकाराला गाण्याच्या चाली आवडतात आणि म्हणणाऱ्याला गाण्याच्या चालीशिवाय दुसरं काही येत नाही। म्हणून मला असं वाटतं की आता आमचे हरिभक्तीपरायण शास्त्री महाराज यांच्यासारखी फार थोडी मंडळी राहिली की वारकरी संप्रदायाचा खजिना त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि त्या अनुषंगाने इथे असणारी काही गायक मंडळी, तसंच या ठिकाणी आपल्या विदर्भाचं वैभव म्हणाल काही हरकत नाही आमचे विनोद महाराज खंडारे, एक सुंदर पाहिजे तेवढं त्या ठिकाणी की कीर्तनकाराला म्हणणाराला त्या ठिकाणी देणे हे त्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून अशी माणसंसुद्धा फार थोडी आहे, नाही तर रिकामच जास्त वाजत बसतात की ज्या वाजवण्यानं मला वाटतं चांगल्या माणसाचं वाटूळ झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून बऱ्याच लोकांना असं आहे की बाबा मीच दिसावा असा बऱ्याच अलीकडल्या लोकांचा काय की कयास आहे, परंतु ही सगळी वारकरी मंडळी आणि माझ्याकडे आजची काय की सेवा आहे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही विठाला विठ्ठल। सेवेसाठी एक नाथ महाराजांचा कूट दर्जाचा अभंग किंबहुना कोडं ज्याला आपण म्हणता येईल ते कोडं असं घेतलेले। मला वाटतं या अभंगाच्या अर्थाकडे जाण्यापूर्वी आपल्याला असं चिंतन करायला पाहिजे की साधू संतांनी त्यांच्या अभंगगाथेमध्ये किंबहुना ज्ञानोबारायांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किंबहुना श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये मला वाटतं वेदशास्त्र जेवढी जेवढी काही आपली वैदिक संपत्ती असेल त्या सर्व साधन संपत्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी कूट दर्जाचे काय काही श्लोक आहेत, काही अभंग आहेत, किंबहुना काय की त्या ठिकाणी काही ओव्यासुद्धा आहेत। मग अशा ओव्या असे अभंग हे कशासाठी लिहिलेले असेल त्याचं कारण तुम्हाला सांगतो। खरं तर असं आहे की एक कोटी करायला काही हरकत नाही, जे अगदी सोपं आहे पण अवघड करून सांगतात त्याचं नाव पंडित आहे, त्याचं नाव शास्त्री आहे।
तुम्ही म्हणजे इकडले शास्त्री, कुणीकडले गायनाचे. परंतु कुणाला म्हणायचं की जे सोपं आहे कळे, परंतु ते अवघड करून जे सांगतात त्याचं नाव काय की पंडित आहे. आणि जे अतिशय अवघड आहे पण सोपं करून सांगतात त्याचं नाव संत आहे. संतामध्ये आणि पंडितामध्ये हा फरक आहे. अगदी त्या ठिकाणी अगदी सोपं आहे, परंतु ते मुद्दाम काय करायचं की अवघड करून सांगणे, याचं नाव पंडित आहे. आणि कितीही अवघड असेल तरी ते समाज मनापर्यंत पोहोचण्यासाठी सोपं करून सांगणे, याचं नाव काय की संत आहे. मग ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबाराय ही सर्व मंडळी सर्व संत मंडळी होती. कारण येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, केवळ उपकारासाठी ते इथे आलेले आहेत. आणि मग असे संत असताना त्यांनी हे अवघड करून का सांगितलं, मला वाटतं हा पहिला काय की प्रश्न आहे. म्हणून कूट म्हणजे काय, किंबहुना असे कूट अभंग, कूट श्लोक, कूट ओव्या निर्माण करण्याची का गरज भासली, याचं थोडंसं आपण एकदा चिंतन करू आणि नंतर आपल्या मूळ अभंगाकडे वळू. विठाला विठाला विठाला. अगोदर कूट शब्दाचा सरळ अर्थ असा आहे की मिथ्या. मला वाटतं वेदांत शास्त्रामध्ये त्याचा अर्थ काय होतं, मिथ्या. म्हणजे जे तुम्ही बोलायला लागलात ना, ते हे सर्व कसं आहे की मिथ्या आहे, याचं नाव काय की कूट आहे. मग आता इथे नाथ महाराजांचा हा जो अभंग आहे हा पूर्ण खोटा आहे का, तर नाही. कूट शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की ज्याचा तुम्हाला अर्थ कळतो पण बोलण्याचं तात्पर्य कळत नाही, त्याला काय म्हणायचं कूट. अर्थ कळतो, संपूर्ण अर्थ कळतो, पण वक्त्याचं जे मनोगत आहे, वक्त्याच्या बोलण्याचा जो हेतू आहे, ते तात्पर्य जे आहे ते तात्पर्य ज्ञान होत नाही, त्याला काय म्हणायचं कूट. किंबहुना अगदी विस्तृत भाषेत जर सांगायचं झाल्यास, आता आपल्याला असं आहे बघा, आपण दररोज शब्दाने व्यवहार करतो आणि शब्दाने व्यवहार करीत असताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे सहज ज्ञान होतं. बरं का शास्त्री, आपल्याला काय वाटतं, आता मी वाक्यरचना करायलो, तो वाक्यरचना करीत असताना तुम्हाला असं वाटतं की आपल्याला बा महाराजांनी सांगितलं बरोबर आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. अगदी तुम्हाला थोडक्या भाषेमध्ये सांगतो, कीर्तन झाल्यानंतर टाळकऱ्यांनी चहा घेऊन जाणे. आता मला वाटतं याचा अर्थ कळण्यासाठी काही करावं लागलं का तुम्हाला, नाही, ताबडतोब त्याचा अर्थ कळाला. किंबहुना आता कीर्तनाची वेळ झालेली, ताबडतोब सर्व टाळकऱ्यांनी येणे, असे कितीतरी आहे. आता दररोज अशी वाक्य उच्चारल्या जातात, चला जेवून घ्या, असं त्या ठिकाणी उपचार केला जातो. तर याला काय म्हणायचं, शक्तिवृत्तीने त्याचा काय होतो आपल्याला अर्थ कळतो. कारण प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी त्या त्या शब्दाची काय असते, शक्ती असते. प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी त्याची काय असते की शक्ती असते. समजा कल्पना करा, मी तुमच्या गावाची स्तुती केली की तुम्हाला काय होतो, आनंद. म्हणजे आपल्या गावासारखं खरंच गाव नाही, कारण एवढ्या वर्षाची परंपरा सुरू आहे इथे. आता इथे आल्यानंतर कळालं की दररोज 2 वेळेला काय की महाराज त्या ठिकाणी भरपूर असं काय की जेवण आहे, पुन्हा दररोज मिष्टान्नसुद्धाही आहे. पण मला असं वाटतं की पुन्हा जेवणाच्या तुलनेत ऐकायला लोक कमी. विठाला विठाला म्हणजे जास्त कमी नाही, पण तरी त्या मानानं थोडी कमी आहे. पण तुम्हाला काही वाईट तर नाही वाटलं ना. हे याचा अर्थ काय आहे की हे जे तुम्हाला ज्ञान होऊन राहिलं, याला काय म्हणायचं, शक्तिवृत्तीने ज्ञान होतं. प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी शक्ती असते. हे बघा, आपण आता एवढं हिंडतो, तर तुम्ही शास्त्रीला विचारा की रावण नावाची माणसं ऐकली का, कोणीतरी रावण नाव ठेवते का महाराज, नाही. रावण कधी होऊन गेला हे सांगता येत नाही. दुर्योधन हे सुद्धा कोणी लोक आपल्या मुलाचं काय ठेवीत नाही, नाव ठेवीत नाही का, त्याची काय आहे की शक्ती आहे. म्हणून शब्द उच्चारल्याबरोबर, पुन्हा बारकावा सांगतो, 2 वर्ण किंवा अधिक वर्ण एके ठिकाणी आले की त्याला म्हणायचं पद. काय जरा सुरुवातीला तुम्हाला जडच जाईल हे मला पक्क माहिती आहे. 2 वर्ण किंवा अधिक वर्ण एके ठिकाणी आले की त्याला काय म्हणायचं पद. समजा कल्पना करा मृदंग, तर याच्यामध्ये काय की 3 वर्ण एके ठिकाणी आले. किती वर्ण एके ठिकाणी आले, आता माईक, याच्यामध्ये मा, ई आणि क हे 3 वर्ण एके ठिकाणी, याला काय म्हणायचं पद. आणि अनेक पद एके ठिकाणी आली की त्याला म्हणायचं वाक्य. त्याला काय म्हणायचं, वाक्य तयार झालं. म्हणजे 2-3 वर्ण एके ठिकाणी आले की पद तयार होतं, आणि ते अनेक पद एके ठिकाणी आले की काय तयार होतं, वाक्य तयार होतं. आणि वाक्याचा उच्चार केल्याबरोबर जर समजा श्रोत्याला त्याचं ज्ञान झालं, तर असं समजायचं त्या शब्दाच्या शक्तिवृत्तीने त्याला ज्ञान झालं, त्यानं वाक्य उच्चारलं. हे बघा, आज थंडी कमी आहे असं मी म्हटलो, कोणाकोणाला ज्ञान झालंय, सगळ्यांनाच झालं.
आता हे जे ज्ञान झालं तुम्हाला ते कशामुळे झालं? त्या शब्दाच्या शक्तिवृत्तीने ज्ञान झालं. विठाला विठाला विठाला. कधी कधी काय होतं सांगू का, आपण वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा जो अर्थ आहे हा अर्थ अनुभवाच्या विरोधात जर जात असेल तर तेव्हा तिथे लक्षणा करायला पाहिजे. हा नियम आहे. वाक्याचा उच्चार केला आणि वाक्याचा उच्चार केल्याबरोबर त्याचा अर्थ जर आपल्या अनुभवाच्या विरोधात जात असेल तर तिथे काय करावं लागते? लक्षणा. मला वाटतं आपण दररोज लक्षणा करतो. कशी लक्षणा करतो तुम्हाला सांगतो. समजा याच्या डोक्यात दगड घाला. बरं काय करा, याच्या डोक्यात दगड घाला. मग भांडणं करणारी माणसं काय करतात? त्याच्या डोक्यात काय मारतात? दगड. याच्या डोक्यात काठी घाला. सरळ असा अर्थ होत नाही का? मग याच्या डोक्यात टोपी घाला. काय करा? याच्या डोक्यात टोपी घाला. म्हणजे टोपी डोकं फोडा आणि त्याच्यात काय घाला, असाच अर्थ होतो. खरा अर्थ कसा होतो शास्त्री? शक्तिवृत्तीने अर्थ तसा होतो. पण लोक डोक्यात टोपी घालतात का डोक्यावर टोपी ठेवते? काय करतात ते? डोक्यावर टोपी ठेवते. याला काय म्हणायचं? लक्षणा. याला काय म्हणायचं? नाही कळालं तुम्हाला? जाऊ दे, सांगतो सोप्या भाषेमध्ये सांगतो. एक कलेक्टर होते आणि त्यांची बायको CEO होती. आता दोघं नोकरीला म्हटल्यानंतर त्यांची भांडणं होतच राहायचे. स्वयंपाक करण्याहून कुक जरी असेल, स्वयंपाक करणारा जरी असेल तर एक दिवस ती म्हणायची, जातं तू मला जेवढा पगार तेवढा मला पगार, तुम्ही जेवढं लोकांचं खाता तेवढं मी लोकांचं खातील. मग एक काम करा ना, काय की सकाळी तुम्ही झाडून घ्यायचा, रात्रीला मी झाडून घेत जाईल. अरे तो म्हणू लागला, मी तुझं नवरा आहे ना, तू किती केलं तर स्त्रीच आहे, पत्नीच आहे. अशी त्यांची भांडणं व्हायची. ती म्हणू लागली, बघा आम्ही स्त्रिया इतक्या भारी आहोत, आमच्या जर मनात आलं तर तुमची कधी बी इज्जत होईल सांगता येत नाही, आणि आमच्या मनात जर आलं तर तुमची इज्जत त्या ठिकाणी शाबूत आहे. आणि मला वाटतं हे सत्यही आहे. हे काही अवघड नाही आहे. घराची आबरू जी असते ती कोणावर अवलंबून असते? पत्नीवर आहे. म्हणजे तू काय करशील, तुला काय करायचं तर कर म्हणे, माझे काय इज्जत घालवायची तर घालव म्हणे. एकदा काय झालं, महाराज DPTCची मीटिंगमध्ये पालकमंत्री, सगळे आमदार, कलेक्टर साहेब बसलेले, आणि हिने काय केलं होतं की त्याच्या 7 वर्षाच्या मुलाला सांगून ठेवलं होतं की आम्ही मीटिंगमध्ये असलो की तू सरळ यायचं, आणि सरळ आल्यानंतर असं म्हणायचं की बाबा तुम्हाला माझ्या आईने पुरण वाटायला बोलावलं. पुरण कळतं ना तुम्हाला? मग पुरण वाटायला बोलावलं. मग आता ते कलेक्टरचा मुलगा, त्याला कोण आवडतं? सगळ्या पोलिसांनी जाऊ दिलं. ते कलेक्टरनं पाहिलं, मंत्री सगळे बसलेले. अरे तू कोणीकडे आला म्हणे काय नाही, तुम्हाला माझ्या आईनं पुरण वाटायला बोलावलं. जरा सगळे हसले, सगळे काय त्याची इन्सलेट झाली, त्याचा अपमान झाला. मग घरी आल्यानंतर जो महाराज खवळला तो, का तुला लाज वाटते आयुष्यात? मी कधी पुरण वाटलं का? मी कधी मिक्सर घेतलं पुरणसाठी? म्हणे काहीच नाही. अहो तसं नाही म्हणे, आपल्याला मुलगा होत नव्हता म्हणून इथं कानिफनाथच दैवत आहे का नाही? मग मी कानिफनाथाला नवस केला होता, जर मला मुलगा झाला तर जवळजवळ 12 चैत्र पौर्णिमेला 10 किलो डाळीचं पुरण प्रसाद म्हणून वाटेल. आणि पुरण तयार आहे, फक्त तो मला हातात घ्यायचं आणि लोकायला असं वाटायचं, घ्या प्रसाद, घ्या पुरण, असं वाटायचं. असं नाही वाटायचं. कसं वाटायचं? हे असं वाटायचं नाहीये. हे कसं करायचं? असं वाटायचं. विठाला विठाला. आता हे जे ज्ञान आहे त्याचा सरळ अर्थ झाला शक्तिवृत्तीने असं वाटायचं, आणि इथे लक्षणं काय केली तिने? असं वाटायचं. म्हणजे प्रत्येक पदाचा अर्थ आपल्या अनुभवाच्या विरोधात जात असेल तर तिथे लक्षणं करावं लागते. आणि वेदांत शास्त्रामध्ये त्या 3 लक्षणा प्रतिपादन केलेलं आहे: जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहदाजहद लक्षणा. पण हा विषय मी काही इथं सांगत नाही. परंतु मग जेव्हा वाक्याचा उच्चार केल्यानंतर शक्तिवृत्तीनेही त्याचा अर्थ लागत नाही, एवढंच नाही, लक्षणावृत्तीने अर्थ लागत नाही. ज्याला अर्थ माहिती आहे त्याच्याकडून तो समजून घ्यावा लागतो. याचं नाव कोड. कोड नाव कशाचं आहे की कोणत्यात शास्त्रामध्ये जी शक्तिवृत्ती असेल, गौणी वृत्ती असेल, लक्षणावृत्ती असेल, व्यंजनावृत्ती असेल, कशानंच अर्थ लागत नाही. हे फक्त आणि फक्त ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जाऊन तो अर्थ समजून घेतला जातो. याचं नाव काय की कोड. बघा तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये असे उन्हाळ्यामध्ये बाहेर बाजा टाकायचे, आणि आमच्या म्हाताऱ्या ह्या लहान लहान मुलांचं काय करायचं की बुद्धीचं कौतुक आणि बुद्धीचं कौशल्य बघण्यासाठी त्यांना काय करायचे, काही प्रश्न विचारायचे. आणि त्या म्हाताऱ्यापूर्वी विचारायचं, काय बाळू, वाडाभर गाई आणि सकाळी उठून बघते तर काहीच नाही, काय आहे याचा? आता काय? चांदण्या. बरं कोणत्या वृत्तीने अर्थ लागला? काय चांदण्याचा आणि वाड्याचा आणि गाईचा काही संबंध नाही. पण हा जो अर्थ आहे तर हा अर्थ फक्त त्या म्हातारीलाच माहिती आहे. याला काय म्हणायचं?
कोड म्हणजे कोड शब्दाचा अर्थ आहे की जे गुरुच्या द्वारेच सोडून घेतल्या जातंय याचं नाव काय की कोड. विठाला 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 त्या नियमाला अपवाद हा असतोच. काय कोणताही नियम घ्या त्या नियमाला काय की अपवाद आहे. तर अशी व्याख्या केली तरी चालेल, या विश्वामध्ये कोणताही नियम अपवादाशिवाय नाही. विठाला विठाला पाऊस पावसाळ्यामध्ये पडतो हा नियम आहे, पावसाळ्यामध्येच त्यानं पडावं हा काय की नियम आहे. पण उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला हा नियम आहे का अपवाद आहे? हा काय की अपवाद आहे. आता समजा हिवाळ्यामध्ये थंडी वाजावी, मग आता आपल्याला गरम होऊन राहिला, हा नियम आहे का अपवाद आहे? हा अपवाद आहे. तसं अनेक अपवाद आहे महाराज. तुम्हाला जर भगवत भजन करायचं असेल तर मानवी शरीरात आल्याशिवाय जीवाला भगवंताची भक्ती करता येत नाही. हा काय की नियम आहे. येची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे येची देही घडे. येची देही म्हणजे कोणते? नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. कल्पना करा, इथे बैल येऊन भजन करू शकत नाही, कुत्री येऊन भजन करू शकत नाही. म्हणून भजन करण्यासाठी, भगवत भक्ती करण्यासाठी फक्त मानवी शरीरच लागतं. हा काय की नियम आहे. जाऊ द्या, आपण आज ज्यांच्या दरबारामध्ये इथे हनुमंतरायाचं मंदिर आहे, मग हनुमंतरायाचं जे शरीर आहे हे मानवी शरीर आहे का पशुचं शरीर आहे? तसं पाहिलं तर पशुचं शरीर आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. म्हणजे याचा अर्थ हनुमंतरायानं भजन केलंय आणि भगवत प्राप्ती करून घेतली तर वानराच्या शरीरामध्ये भगवत प्राप्ती करता येते. हा नियम आहे का अपवाद आहे? अपवाद आहे. पक्षाला भगवत भक्ती करता येत नाही, पण गरुड हा भक्ती करतोय. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. हा नियम नाही, हा काय की अपवाद आहे. जगात कोणताही नियम घेतला तर त्याला अपवाद आहे. हे बघा, इथे आलेला कोणीही जरी असेल, राजा असो का रंक असो, त्याला इथे या मृत्यूलोकामध्ये मरावं लागतं. हा मृत्यूलोकाचा नियम. येथे नाही आले अवतार, एरते पामर जीवकीची, एरते पामर जीवकीची, येथे नाही आले अवतार, एरते बघा, येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. इथे हे शरीर ठेवावंच लागतं. हा नियम आहे. मला अपवाद सांगा बरं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराया काय ठरले? अपवाद. गेला तो विमानी बैसोनिया. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे. कुठला आहे? की कोणताही नियम असेल तरी त्याला अपवाद असतोच. अपवादाशिवाय नियमच नाही आहे. पण सज्जनानो, परमार्थामध्ये एक नियम आहे आणि तो नियम जर कोणता असेल तर श्री गुरुशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. हा काय की नियम आहे. मला या नियमाला अपवाद दाखवा. वाजू नका, वाजू नका. विठाला 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 विठाला. तुम्हाला कळालं ना मी काय बोललो? कळालो की कोणताही नियम घेतला तर अपवाद आहे. पण आता श्री गुरुशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही असा एक अपवाद दाखवा. हा संताकडे न जाता, गुरुकडे न जाता यानं याचा स्वतःचाच उद्धार करून घेतला. मला वाटतं असा अपवाद जगात नाहीच आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला,
मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. हरिपाठी स्थिरवला तोची धन्य, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. रामकृष्ण हरी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिपाठामध्ये प्रमाण आलेले मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणजे असं कोणी म्हणायला नको काय मला कुणाकडेच जायची गरज नाही, मी स्वतःच्या बौद्धिक चातुर्यानं या अभंगाचा अर्थ लावू शकतो असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं असं लोक म्हटलेच असते. मला कुणाची गरज नाही, मी स्वतः माझा उद्धार करून घेईन. परंतु श्रीगुरूचं संतांचं पारमार्थिक क्षेत्रामध्ये जे स्थान आहे ते अबाधित राहावं ह्याच्यासाठी संतांनी काही कूट अभंग तयार केले. किती घमेंडी असला, केवढा त्या ठिकाणी महाराज विद्वान असला तरी काही काही गोष्टी त्याला गुरुमुखानं श्रवण कराव्या लागतात. आणि म्हणून संतांनी त्यांच्या अभंगामध्ये काही कूट दर्जाची काय लिहिली, अभंग लिहिली. व्यासमुनींना महाभारत लिहायचं होतं आणि मग व्यासांना असं वाटलं की आपल्याला लेखक सुवाच्य अक्षराचा असायला पाहिजे आणि न कंटाळणारा, कारण काहीचं अक्षर सुवाच्य असतं परंतु कंटाळा खूप असतो. आणि मग व्यासमुनींना असं वाटलं की आपल्याला महाभारताचं लिखाण करायचं, श्रीमद भागवताचं लिखाण करायचं, ह्याच्यासाठी चांगला लेखक असायला पाहिजे. मग सर्व लोकांनी ऋषीमुनींनी श्री गणपतीचं नाव त्यांना सुचवलं. म्हणजे बाबा एक काम करा, काय श्री गणेश आहे ना त्यांचं अक्षर खूप सुवाच्य आहे, सुंदर आहे आणि कंटाळणारे नाही. बोलावलं महाराज. व्यासोनारायण म्हणजे काय, भगवान व्यास म्हणजे साधे होते का, ते खूप श्रेष्ठ अधिकारी होते. आणि मग श्री गणपतीला बोलावलं. गणपतीला बोलावल्यानंतर गणेशाला वाटलं बाबा आता कशालाच बोलावलं, काय झालं, काय नाही म्हणे मला महाभारताचं लिखाण करायचं आणि मी जे श्लोक सांगणार आहे, कारण ती सगळी समाधी भाषा आहे, श्रीमद भागवत महाभारत हे सगळी कोणती भाषा आहे, त्यांची समाधी भाषा आहे. आणि मी सांगणार आणि तुम्ही काय करायचं की ते लिहायचं. गणपतीने विचार केला आहे आता यांचं महाभारत काही 1 वर्ष चालतं आहे का 2 वर्ष चालतं आहे का 5 वर्ष चालतं आहे. आणि आपल्याला तर मस्त मोकळी हिंडायची सवय गणपतीला. आणि हे काय कुठून गुंतून बस असे आहे की तुम्ही एकदा ते महाभारत भागवत सांगायला आरंभ केल्यानंतर तुम्ही जर मधात थांबलात, काय केलात तुम्ही थांबलात तर मी लेखणी टाकून देईन आणि निघून जाईन. तुम्ही नॉनस्टॉप चालायचं. आता तसेच महाराज लोक काय म्हणते बरं का शास्त्रीचे, मोठ्या महाराजाचं कीर्तन घ्यायचं, ते घंट्याला 1 वाक्य बोलते त्याला काय नाही, कारण 2 तासाची वेळ आणि त्याच्यात दम्मानी जर बोलल्यानंतर काय होणार आहे. मग गणेशाने सांगितलं काय की तुम्ही अगदी पहिला श्लोक झाला की सलग दुसरा श्लोक की अव्यवहित, त्याच्यात अंतर पडू द्यायचं नाही. या गणपतीला काय माहिती व्यास किती मोठी आहेत. व्यासाला कळालं की याला जीवावर आलं याच्या. व्यासाने सांगितलं काही हरकत नाही, मी नॉनस्टॉप चालणार, पण माझी सुद्धा एक छोटीशी अट आहे. कोणती की मी श्लोक सांगितल्यानंतर त्याचा सरळ अर्थ, मुख्य अर्थ, तात्पर्य अर्थ सगळा लक्षात आल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही. गणेश म्हणे काही हरकत नाही. आणि जेव्हा व्यासाला समाधी लावायची आणि सर्व मागचं दर्शन घ्यायचं तेव्हा त्यांनी एक कुटश्लोक टाकून द्यायचा आणि गणपती जो डोकं लावीत बसायचा. आता हे आज अभंग घेतला असं समजा, तर त्याला काही नाते व्यासमुनी समाधीतून येईपर्यंत त्याचा अर्थ लागत नव्हता. मग पुन्हा दर्शन घ्यायचं, बा मला काही कळत नाही, तुम्ही त्याचा काय सांगा अर्थ. विठाला विठाला हा जो अभंग आहे, हा अभंग जो आहे ना संतांच्या अभंगाचा सज्जनांना आपण विचार करू. संतांची काही काही अभंग असे की त्यांची भाषा स्पष्ट आहे पण अर्थ गूढ आहे. कारण भाषा कशी आहे त्यांची स्पष्ट आहे पण अर्थ मात्र कसा आहे की गूढ आहे. बरं कधी कधी असं आहे की भाषाच गूढ आहे, भाषा कशी आहे गूढ आहे, ती लवकर कळत नाही, अर्थ सोपा आहे. संतांचे काही अभंग आपण जर थोडा अभ्यास केला त्यातला
तर काही अभंग असे आहेत की त्यांची भाषा जी आहे ती अगदी त्या ठिकाणी एवढी गूढ आहे की लवकर कळत नाही आणि अर्थ सोपा आहे. आता तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायांची कोळी आपल्यासमोर मी एक उदाहरण म्हणून मांडतो. आघवाची विषयी भादी परी सांजवणी टेको नेदी ती खुरतोडी नुसती पोशिक वन, असं ज्ञानोबरायांनी लिहिलं. काय म्हटले ज्ञानोबराय? आघवाची विषयी भादी परी सांजवणी टेको नेदी ती खुरतोडी नुसती पोशिक वन. कळालं का तुम्हाला काही यातलं? नाही. म्हणजे काय झाले की ही भाषा कशी झाली तर गूढ झाली आणि अर्थ खूप सोपा आहे. पा माऊली ज्ञानोबराय काय म्हणतात? आगवाची विषयी भादी. भादी म्हणजे अगदी सरळ आणि सोपी. आपण नेमकं बाधा माणूस आहे, हा बाधा बैल आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात गाय सगळ्या बाजूनं चांगली आहे, परी सांजवणी टेको नेदी. संध्याकाळी चरवी घेऊन दूध काढायला गेले की त्या ठिकाणी ती दूध काढू देत नाही, लाथा मारती. ती खुरतोडी नुसती त्या ठिकाणी लाथा मारणारी कोण पोसणार आहे? अर्थ किती सोपा आहे आणि त्यांची भाषा किती गूढ आहे. विठाला विठाला भोजराजा आणि कालिदास या कथा आपल्या भारतामध्ये काय भारताच्या बाहेर प्रसिद्ध आहे. भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास अत्यंत दिव्य असा काय झाला महाराज कवी होऊन गेलेला आहे. कालिदासाने त्यांच्या संपूर्ण नगरीमध्ये प्रत्येकाला काव्य शिकविलं होतं महाराज. आणि मग त्या काळामध्ये आता तसं नाही राहिलं. आता का कीर्तन म्हटल्यानंतर लोक म्हणतात जे मजा आणतो ना तो कीर्तन घ्या. हां, लोक काय चाललं आता सध्या, पण अभ्यास आहे का त्याचा अनुष्ठान आहे का? त्या काळामध्ये काय व्हायचं सांगू का? चर्चासत्र व्हायची. त्या काळामध्ये काय व्हायचं की त्या ठिकाणी रिसर्च केला जायचा, शोध घेतला जायचा की हा खरंच चांगला आहे का आणि खरंच कसा आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये त्या कालिदासाबरोबर वाद घालण्यासाठी बरीच लोक यायचे स्पर्धेचा, बरीच लोक यायचे त्यावेळेस महाराज. मग आता एक खूप मोठा कवी आला आणि त्याने विचार केला काही झालं तरी कालिदासाला मी हरवणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये गावात असा प्रवेश करायचा एक महाद्वार आहे. हा कवी आला आणि कालिदासाशी चर्चा करून त्याला हरवण्यासाठी आला. काय झालं त्या प्रवेशद्वारावर महाद्वारावरती काही मुलं रडत होते, काही भांडत होते, काही खेळत होते. आणि एक 7 वर्षाची मुलगी रडत होती. किती वर्षाची? 7 वर्षाची. आणि नेमक्या त्या कवीनं त्याच मुलीला विचारलं कालिदासाचं घर कोणतं आहे, कुठलं आहे? मग ती मुलगी रडत होती. मग कालिदास जवळ गेले. अरे बाळा, मला ते कालिदासने दुसरा कवी जवळ गेला आणि मला कालिदास जो कवी आहे राज्यातला त्याला भेटायचं, त्याचं घर मला सांग. ती मुलगी रडत होती. मग त्या कवीला असं वाटलं की आपण या मुलीला रडण्याचं कारण विचारू. म्हणून तू का रडते मला हे सांग बरं अगोदर. तिनं सांगितलं माझं रडण्याचं कारण सांगायचं का तुम्हाला? म्हणे हो. तिने स्वतः कारण सांगितलं महाराज. अलिकुल वहनाचे वहन मी आणीत होते, शशीधर वहनानी ताडिले मार्गपंते, नदीपती रिपुजांचा तात भंगून गेला, रविसुत महिसुंगे अति दुःखित झाला. बघा आता भाषा गूढ आहे. भाषा कशी आहे? गूढ आहे आणि अर्थ अगदी स्पष्ट असा सोपा आहे. काय म्हटली ती? अलिकुल वहनाचे वहन मी आणीत होते. अलिकुल म्हणजे भुंगा. काय? भुंगा. ती काय म्हणते? अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, म्हणजे भुंग्याच्या वाहनाचं वाहन मी आणीत होते. आता भुंग्याचं वाहन आहे कमळ आणि कमळाचं वाहन आहे पाणी. काय म्हटले ती? अलिकुल वहनाचे वहन मी पाणी आणीत होते. मग काय झालं पुढे? शशीधर वहनानी ताडिली मार्गपंथे. शशी म्हणजे चंद्र, धर म्हणजे धारण करणारा, आणि ज्याने चंद्र धारण केलेला आहे त्याचं जे वाहन आहे त्यानं मला मारलं. त्याने काय केलं की मारलं. आता कोणी मारलं हे? शशी म्हणजे चंद्र धारण कोणा केलाय? महादेवाने. त्याचं वाहन कोणतं? नंदी, म्हणजे बैलानं मला मारलं. पुढे काय झालं? नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. नदीपती सर्व नद्याचा पती आहे समुद्र. समुद्राचा जो शत्रू त्याचा बाप फुटून गेला म्हणते ती. मग समुद्राचा शत्रू आहे अगस्त्य ऋषी, कारण अगस्त्य ऋषीने एका आचमनामध्ये समुद्र गिळंकृत केला होता. मग ती काय म्हणते? नदीपती रिपुजांचा तात भंगुनी गेला. आणि त्या अगस्तीचा जन्म कुंभातून झालेला आहे. हो, कुंभातून म्हणजे कुंभाराच्या गाडग्यातून. मी त्या माठानं पाणी आणत होते, बैलानं मला मारलं आणि त्याच्यामुळं ते नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला, म्हणजे ते माठ फुटला. रविसुत महिसंगे अति दुःखित झाला. रविसुत म्हणजे कर्ण आणि कर्ण म्हणजे कान.
माझं जमिनीला त्या ठिकाणी डोकं आपटलं आणि दगड कानाला लागला आणि कान दुखू राहिला आणि म्हणून मी रडते. म्हणजे याची जी भाषा आहे हे अत्यंत गूढ आहे आणि अर्थ पाहायला तर अगदी सोपा आहे. विठाला विठाला या ठिकाणी एकनाथ महाराजांचा हा शहाचरणाचा अभंग आणि या अभंगामध्ये महाराजांनी पहिलं पद घातलं नाथाच्या घरची. हे बघा कीर्तनकाराने एकनाथ महाराजांचा अभंग घेतला तर कीर्तनकार मला वाटतं थोडक्या शब्दात म्हणतात आज सेवेसाठी नाथांचा 4 चरणाचा अभंग घेतला. ज्ञानोबरायांचा जर घेतला तर आज माऊलीचा अभंग घेतला, तुकोबरायांचा अभंग घेतला. मग अभंग आज कुणाचा आहे तर एकनाथ महाराजांचा. मग एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि अभंगाचा आरंभ कुठून झालेला आहे नाथाच्या घरची उलटीच खून. मग याचा अर्थ असा करायचा का आपण कसा एकनाथ महाराज म्हणतात माझ्याच घरची उलटीच खून, तसं नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला अगोदर नाथ कुणाला म्हणायचं आणि अनाथ कुणाला म्हणायचं याचं चिंतन करावं लागेल. विठाला विठाला वेदांत शास्त्रामध्ये अनेक नाथाची त्या ठिकाणी लक्षणं आलेली आहे, परंतु प्रामुख्यानं लक्षणं सांगतो जो सर्वज्ञ आहे, जो स्वतंत्र आहे आणि सर्वशक्तिमान आहे त्याचं नाव काय नाथ. काय जो सर्वज्ञ आहे, स्वतंत्र आहे आणि सर्वशक्तिमान आहे त्याचं नाव काय की नाथ. जो अल्पज्ञ आहे, जो परतंत्र आहे आणि अल्पशक्तिमान आहे त्याचं नाव काय की अनाथ. अगदी मोकळ्या मोकळ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो ज्याला सर्व कळतं, काय कळतं सर्व, सगळं कळतं त्याला काय म्हणायचं सर्वज्ञ. हे बघा आपल्याकडे नाही पण काही काही गावामध्ये अशा थोड्या परिस्थिती बिघडलेल्या आहे. बरीच तरुण मंडळी व्यसनाच्या अधीन झालेली आहे. पण काही काही मुलं कशी थोडीशी त्या ठिकाणी महाराज जरा सालसवृत्तीचे आहे, वाईटच आहे ते तमोगुरीच आहे, दारू वगैरेच पितात पण थोडी सालसवृत्तीचे मोठ्याचा सन्मान ठेवणारे असतात. ते काय म्हणतात माहिती आहे की बाबा आता आपल्याला हे व्यसन लागायला नको होतं पण लागलं, पण एक काम करू आपण काय करू चिखलीलाच प्यायची, चिखलीलाच उतरू द्यायची आणि मग घरी यायचं. काय करते ते चिखलीला जाते तिथे दारू पितात आणि पिल्यानंतर तिथं उतरली की नंतर घरी यायचे. हा बरा आहे समजा, बरा नाही पण निदान थोडा बरा. काही त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत ते काय म्हणतात अरे गावाला काय, गावाचं काय घेऊन खाल्लंय आपले, आपल्या वाड्यातली जी मंडळी आहेत यांना नाही कळायला पाहिजे मी दारू पितो म्हणून, बाकीच्याला कळायला तर काय हरकत आहे. हा त्याच्यापेक्षा थोडासा खालचा दर्जा आहे. काही त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत ते काय म्हणतात वाड्यातल्यांना कळायला चालतंय पण आपला चुलता, आपली काकू, आपले आईवडील यांना नाही कळायला पाहिजे. काही त्याच्यापेक्षा खालचे आहे ते म्हणते बा चुलत्याला कळायला चालतं फक्त आपल्या आईला आणि वडिलाला कळायला नाही पाहिजे. मला असं वाटतं तुमचा परमार्थ म्हणजे काय सांगू का, आई वडील ज्याने समाधान राहतील मला वाटतं त्यांच्या समाधानाची काळजी तुम्ही घेतली का समजा तुमचा परमार्थ काय झाला की शेवटला गेला. फक्त त्यांचं समाधान हेच तुमचं शेवटचा काय की परमार्थ आहे. पण काही काही त्याच्या खालचे असते शास्त्रीचे ते म्हणते म्हातारीचं काय हो फक्त तिला माहीत नाही झालं पाहिजे, कोणाला माहीत नाही झालं पाहिजे. होम मिनिस्टर जे आहेत ना त्यांना माहिती झालं नाही पाहिजे. अशा बऱ्याच लोकांच्या प्रवृत्ती आहे का नाही आहे. पण आमचं एक म्हणणं आहे काय तुम्ही वाईट कृत्य करता हे पत्नीसह कोणालाच माहिती नाही झालं तरी तुम्ही वाईट कृत्य करावं असं मनामध्ये आल्याबरोबर एकाला माहित होतं. न सांगता विश्वंभर परिहारते न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विषय हा चालला नाथाचं हे पहिलं लक्षण ध्यानात ठेवायचं जो सर्वज्ञ आहे काय की सर्व कळतं. अगदी मोकळ्या मोकळ्या भाषेत सांगतो ज्याला मी कोण आहे हेही कळत नाही
दुसरा कोण आहे हेही कळत नाही, त्याला म्हणायचं जड. त्याला काय म्हणायचं? जड. आता हे घर आहे, घराला मी कोण आहे हे कळत नाही, आणि इथं कोण कीर्तन करायला लागले हे कळत नाही. बरं ते घर लांब राहिले, माईक आहे, माईकला काय कळतं? बरं जाऊ दे, आता हा यूट्यूब चॅनेलवाला, त्या माईकला काय कळतं? काही कळत नाही. त्या कॅमेऱ्याला काय कळतं? नाही कळत. मृदंगाला काय कळतं? को विनोद भाऊ वाजू राहिले का आणखीन कोणी वाजू राहिलं नाही. हे सगळं कसं आहे? जड आहे. मला वाटतं जीवाला सोडून बाकीचे सगळे पदार्थ कसे आहे की जड आहे. आणि जीवाने काय केलं? या जडाचा एवढा पसारा जमा केला, एवढा पसारा जमा केला, आणि त्या जडाच्या पसाऱ्यामुळे त्याला स्वतःला मी जडच आहे की काय असं वाटून. हा वास्तविक पाहता चैतन्य आहे. कसं आहे? हा चैतन्य आहे. पण नादी कोणाच्या लागले? हे जडाच्या. देह जड आहे. देहाला काय कळतं? मन बुद्धी सगळी कशी आहे की जड आहे. म्हणून विषय हा चालला, त्याला म्हणायचं जड. ज्याला सगळं कळतं त्याचं नाव ईश्वर, ज्याला काही कळतं काही कळत नाही त्याचं नाव जीव. काय काही कळतं? आता तुम्हाला कळत नाही असं नाही. लोकांना काहीच कळत नाही का काही कळतं काही कळत नाही? काही कळतं काही कळत नाही. कीर्तन कळत नाही, संसारातलं सगळं कळतं. 7-12 कळतो, धुरा कुठून आहे हे माहीत आहे, हे सगळं कळतं. फक्त कीर्तन, कीर्तनात काय जर अवघड सांगितलं म्हणतात, हेच कळत नाही. का कळत नाही? सांगू काय? तुम्हाला श्रवण करण्याची सवय नाही. हे काय अवघड आहे की? आपल्या जीवनाची अत्यंत अत्यावश्यक ही गोष्ट, पण लोक आमची त्याच्याकडे काय झाले की महाराज एक वेगळ्या नजरेनं बघण्याची प्रवृत्ती झालेली आहे. विषय चालला, नाथ कुणाला म्हणायचा? जो सर्वज्ञ आहे, स्वतंत्र आहे. कसा आहे तो? स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे ज्याला निर्णय घ्यायचा म्हटल्यानंतर त्याला काही महाराज कॅबिनेटची मिटिंग घ्यावी लागत नाही. आता 15 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्याचा संप चाललाय. निर्णय होऊन राहिला का? नाही, कारण स्वतंत्र आहे कोणी याच्यामध्ये नाही. आणि 2 वर्ष अख्खं जग बैठीस धरलं. देवानं कोणाची बैठक घेतली सांगावर मला? कोणाची बैठक घेतलीच नाही. तो कसा आहे की स्वतंत्र आहे. सर्वज्ञ तर आहे, कोणा कसा आहे की तो स्वतंत्र आहे आणि सर्व शक्तिमान आहे महाराज. त्याला पर्वताचा राई करायची असेल तर करता येते, राईचा पर्वत करायचा असेल तर करता येतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? नाथ. आणि जीव म्हटलं की हा कसा आहे की अनाथ आहे. म्हणून तर महाराज म्हटले की ठिकाणी माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. महाराज म्हणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. म्हणून नाथ कुणाला म्हणायचं? ईश्वर हा कोण आहे की नाथ आहे. आणि त्याचं घर जर कोणतं असेल तर संपूर्ण विश्व हे त्याचं काय की घर आहे. आणि एकनाथ महाराज म्हणतात त्या घरातच उलटीच खूण, अशी एक उलटी खूण आहे. पाण्याला मोठी लागली तहान. हे बघा, नाथ महाराजांनी इथे अन्नालाच भूक लागली असं नाही म्हटलं. आपल्याला भूक लागल्यानंतर त्या क्षुधेची निवृत्ती कोण करतंय? तर अन्न करतंय. इथे महाराजांनी असं काही लिहिलं नाही की बा जे अन्न आहे तर त्यालाच भूक लागली असं नाही. महाराजांनी इथे काय लिहिलं? पाण्यालाच तहान लागली. त्याची काही कारणं सुद्धा आहे. तुम्हाला जर भूक लागली आणि कुठलीच पर्यायी व्यवस्था नसेल तर मला वाटतं त्या भुकेची निवृत्ती करण्यासाठी अनेक पर्याय आहे. अनेक पर्याय. आता बरीच माणसे अशी आहेत, भूक लागली चहा घ्यावर म्हणतात. म्हणजे चहानं काय होतं की ती भूक थोडी जपते, कमी होते. दूध घेतलं तरी भूक ही होते. जाऊ द्या, फलाहार घेतला तरी दूध नाही. काय तर हॉटेलमध्ये काही खाणारे जे लोक आहे
चिवडा बिवडा खाला तर भुकेची काय होते की थोडी निवृत्ती होते. पण तहान लागल्यावर काय पर्याय व्यवस्था आहे सांगा. बॉटल, पाण्याची बॉटल 20 रुपयाला मिळते समजा, म्हणजे 1 लिटर बॉटल आपल्याला 20 रुपयाला मिळते. आणि तूप 1 किलो किती रुपयाला मिळतं? तसं 600-700 रुपयाला. मग सांगा तुम्ही, तूप महाग आहे का पाणी महाग आहे? तूप महाग आहे. मग आपल्याला तहान लागल्यानंतर जर तूपच प्यायला आपण पावशेरभर तर चालणार नाही, नाही चालणार का? कारण पाणी हे असं आहे, अपर्यायी व्यवस्था आहे. एकदा तहान लागल्यानंतर त्याला पाणी म्हणजेच काय पाहिजे? पाणी पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात संपूर्ण जगाचं जे जीवन काय, संपूर्ण विश्वाचं जे जीवन आहे त्या जीवनालाच मला काय लागली? तहान. पाण्याला मोठी लागली तहान. आता हे एक उपमा आहे, हा दृष्टांत आहे. याचा मूळ सिद्धांत थोडासा लक्षात ठेवा की पाण्याला तहान लागली म्हणजे काय झालं, असं चिंतन करायचं आपल्याला. खरं तर असं आहे की आपल्याला देवानं जी द्वारा ही मानवी शरीरात आलेल्या जीवाची आवश्यक गरज आहे. कोणती गरज आहे? आवश्यक गरज आहे. आता पंगत झाली, एक मनुष्य समजा कल्पना करा की इकडं मेऱ्या फाट्यावर भेटला. त्याला विचारलं का कुणीकडे आलं? तर त्यानं सांगितलं काय नाही बा, जरा बोर झालो होतो, रविवारचा दिवस होता, काही कर्म ना म्हणून सहज फिरायला आलो, असं म्हटलं होतं. सहज म्हणजे करमलं नाही, बोर झाले माणसं कुठेतरी हिंडायला जातात. मग एक मनुष्य जेवत होता, जेवायला बसल्यानंतर एकदम आमच्यासारखं गेला, काय करता हो? जेहारी जेहारी. काय नाही, मला जेवण करतो मी. मग महाराजांनी विचारलं बा का जेवण करता? तर त्याचं उत्तर असं येईल का आपल्याकडे? कसं? मला करमत नव्हतं, जरा बोर झालो आणि मग बसलो बा जेवायला. माणसं जे जेवायला बसतात तर ते बोर झाले म्हणून का करमत नाही म्हणून? भूक लागली. काय उत्तर? भूक लागली म्हणून नाही. बरं भूक लागली म्हणून जेवते तर भूक लागली, नाही जेवली, भूक लागली तरी नाही जेवली. काय झाले? भूक लागली तरी नाही जेवली. तर काय होईल? मला वाटतं जेवणाचा एकमेव शेवटचा हेतू हाच आहे की आपण मरू. काय हो? जर जेवलो नाही तर काय हो? असंच आहे ना. मग जेवण कशासाठी? तर त्याचं सोप्या भाषेत उत्तर आहे जगण्यासाठी. का दुसरं काही उत्तर येईल? काय काय आहे असलं तर सांगा, मी त्याचा स्वीकार करतो पुन्हा तुम्हाला सांगतो. जेवण कशासाठी? एवढ्या पंक्ती कशासाठी? तर गंमत चालली म्हणून नाही, तर त्याचा सगळ्याचा हेतू हाच आहे फक्त कशासाठी? की जगण्यासाठी. आता आपण गोठे बांधायचे, पूर्वीचे लोक गोठे. एकाला विचारलं बा गोठा कशासाठी? तर मला वाटतं सर्वसामान्य मनुष्य याचं उत्तर देऊ शकतो बैलासाठी. गोठा कशासाठी? बैलासाठी. आणि बैल कशासाठी? तर गोठ्यासाठी का? नाही. बैल कशासाठी आहे? शेतीमध्ये काम करण्यासाठी. असं केलं चालेल का? बैल कशासाठी? तर गोठ्यासाठी. गोठा कशासाठी? तर बैलासाठी. ज्ञानोबाऱ्याने दृष्टांत दिला, बैल विकून गोठा बांधीजे. एका गावामध्ये जसं कबड्डीच्या स्पर्धा, तुमच्या त्या गाड्याच्या स्पर्धा, तर एका संस्थांनं गोठा चांगला जो बांधील त्याला 31,000चं प्रथम क्रमांकाचं बक्षीस. आणि गोठा असा बांधायचा जसं घरकुल आहे ना, त्यानं त्याच्याच जागेवर बांधायचा, म्हणजे त्याच्याच बैलाला काम नाही. आता आपल्या गावामध्ये स्पर्धा काढली समजा, किंवा तुम्ही कवठळमध्ये आपापले गोठे बांधा पूर्वीच्या काळातले सारखे. मग त्यानं विचार केला, त्याच्याकडे पैसे नव्हते स्पर्धेत तर भाग घ्यायचा. त्यानं त्याचे चांगले सुंदर खिलारी बैल विकले, 70,000 रुपये आणले आणि त्या 70,000चा गोठा बांधून 31,000चं बक्षीस पटकावलं. शहाणा का मूर्ख? मूर्ख. का बरं? यानं काय केलं? गोठ्यासाठी बैल वापरले. कारण बैलासाठी गोठा असतो, गोठ्यासाठी बैल नसतं. नाही कळालं तुम्हाला? डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं? बरं डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं आहे? टोपीसाठी डोकं नाही, डोक्यासाठी काय की टोपी. मग डोक्यासाठी टोपी आहे तर डोकं कशासाठी आहे? तर डोकं विचार करायसाठी आहे. डोकं कशासाठी आहे? विचार करायसाठी. तसं बैल हे जे आहे हे शेतीमध्ये काम करण्यासाठी आहे. तसं अन्न का खाता असं जर उत्तर विचारलं, त्याचं उत्तरच आहे जगण्यासाठी. भोजन कशासाठी? जगण्यासाठी. आणि दुसरा प्रश्न माझा राहील, जगता कशासाठी? आता येऊन थांबलं का नाही? अहो हे तर कळतंय ना तुम्हाला. जेवण कशासाठी?
जागा का काय जास्त अवघड चिंता नाही का ते? आणि हे कळत नसलं तर मग मी काय डोकं फोडून घेऊ सांगा. जेवण कशासाठी तर जगासाठी आहे आणि जगता कशासाठी. बरं आता एक वाक्य उच्चारू का? जगता कशासाठी हे जर माहिती तर जगता कशाला? आपण जगतो कशासाठी जर हेच ज्याला माहिती नाही, मला वाटतं जगून त्याचा फारसा काही मला वाटतं त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. याचं मीच उत्तर देतो. प्रत्येक जीव जगायला लागला सुखासाठी. कशासाठी जगून राहिला? या सगळ्या आपल्या संसाराचा जर सगळं आपण त्या ठिकाणी सार गोळाबेरीज जर काढली तर हेतू हाच आहे की फक्त मला काय मिळावं? सुख मिळावं. कुणालाही विचार महाराज, प्रत्येकाचा उद्योग वेगळा असेल, प्रत्येकाची त्या ठिकाणी महाराज जगण्याची प्रक्रिया वेगळी वेगळी असेल, पण या सगळ्याच्या आता एक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून ज्यांनी संपत्त्या कमावल्या तेही सुखासाठी जगून राहिले आणि गरीबही सुद्धा कशासाठी जगून राहिला? सुखासाठी. विठाला विठाला चार प्रकारचा वर्ग आहे. शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, नोकरी करणारा आहे. आणि हे तिन्ही नाही ज्याला जमलं तो काय करतो की चोरी करतो. तर तुम्ही शेतकऱ्याला जाऊन विचारा की बाबा हाडाचे काढं रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करतो, रक्ताचं पाणी करतो, कशासाठी? त्याचं उत्तर कशासाठी? सुखासाठी. तुम्ही व्यापाऱ्याला विचारा अहमदाबादचा माल हैदराबादला, हैदराबादचा माल तिकडे मुंबईला मिळतो, कशासाठी? काय उत्तर आहे त्याचं? सुखासाठी. आणि नोकरीवाल्याला विचारा, तो ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता दररोज ड्युटी करतो, कशासाठी? तर सुखासाठी. आणि चोरालाही विचारा की जो धोक्यात घालून चोरी करतो, काय उत्तर आहे त्याचं? सुखासाठी. मग प्रत्येकाचं उत्तर हेच आहे की सुखासाठी आम्ही करतो. तुम्ही दुसरा सर्वे सुरू करा बा, इतक्या दिवसापासून तर आतापर्यंत तुम्ही सुखासाठी प्रयत्न केले, सुख मिळालं का? सर्व सुखाची आशा क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. महाराजांनी इथे एकच जन्म सांगितला, पण मी तर म्हणतो अनंत जन्म गेले. किती जन्म गेले? अनंत जन्म सुखासाठी. मग सुख मिळालं नाही. सोपं उत्तर आहे, सोपं, अगदी सोपं उत्तर आहे. समजा एकाला कवठळला यायची इथे आणि तो ह्या मेऱ्याच्या अलीकडे चौकी नाही का, त्या चौकीवर आला, खेरड्याकडून आला. त्याला कवठळ माहिती नव्हतं, म्हणून तिथं आल्यानंतर त्यानं एकाला विचारलं, का हो मला कवठळला जायचं, किती अंतर इथून कवठळचं, मी किती वेळात पोहोचेल? त्याला विचारलं, तो हुशार होता, तो गाडी किती वेगानं आणतो हे सांग म्हणे. मग त्याच्यावर मी अंदाज काढतो, तो 40नं चालवतो 60नं. त्यानं सांगितलं मी 40च्या वेगानं चालतो. त्याने सांगितलं 10 ते 15 मिनिटामध्ये तो कवठळमध्ये जातो. पुढे गेले की डाव्या बाजूला एक पाठी लागते आणि वळाला तो की कवठळमध्ये येतो. मग त्याला असं वाटलं की 8 वाजलेली होती तिथे. त्याला असं वाटलं की जाऊन महाराजाशी चर्चा करू, म्हणून त्यानं गाडी थोडी वेगानं, तिचं गाडीचा वेग वाढवला, वेगानं पळवलं, गाडीचा वेग वाढवला. आता ती चौकी ते इथे 10 ते 15 मिनिटाचं अंतर. मग 8:15 वाजले, 8:30 वाजले, 8:45 वाजले, 9 वाजले, तरी तो कवठळमध्ये नाही आला. कुठे नाही आला? कवठळमध्ये नाही आला. मग त्यानं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? त्याने कोणाला तरी विचारायला पाहिजे. मग तो जिथे 15 मिनिटाचा रस्ता 1 तास होऊन जर ते गाव आपल्याला येत नसेल तर सरळ त्याचं उत्तर आहे की याचा रस्ताच चुकला. कारण गाव एके बाजूला राहिलं आणि हा दुसऱ्या बाजूला पळतोय. आणि एक लक्षात घ्या,
आपल्याला ज्या गावाला जायचं ते गाव बाजूला राहिल्यानंतर आपला जेवढा जेवढा वेग वाढेल तेवढा तेवढा धोका वाढेल, तेवढा तेवढा ते गाव कसं आहे की दूर. एवढी वर्ष गेली, आपण सुखासाठी प्रयत्न जर करून राहिलो, याचा अर्थ आहे सुख आहे एके ठिकाणी आणि आपण शोध घेतो दुसरी ठिकाणी. विठाला विठाला सुखासाठी पंचविषय जमा केले, याचं ज्ञान सर्वसामान्य लोकांना आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. मला तुम्हाला हे विचारायचं, हा गुळ आहे, गुळ आणि गुळ इथं जर ठेवला आणि मी जर तो खाल्ला तर मला गोड लागतो. काय लागतो तो? गोड. का गोड लागतो? की मी कीर्तनकार आहे की नाही, म्हणून गोड लागतो. आणि तो जर शास्त्रीला दिला तर थोडा पांचट लागतो माझ्यापेक्षा थोडासा, कारण ते गायक आहे. विनोद मारला त्याला त्यांच्यापेक्षा थोडासा पांचट लागतो, ते जरा खाली बसलेली आहे. आणि ऐकणाऱ्याला लागलीच पांचट लागतो, असं आहे का? नाही. का बरं? कारण गुळ गोड म्हटल्यानंतर कोणीही खाल्ला तरी तो कसा लागणार? ज्ञानोबराची ओवी सांगतो, गुळ नेनता तोंडी घातला देची गोडी, आगी मांडून राखंडी देपिला पोळी. गुळ असा आहे, लहान मुलानं ढेकूळ म्हणून जरी खाल्ला तरी गोडच लागेल, आणि जाणत्यानं गोड म्हणून जरी खाल्ला तर काय लागेल? तो गोडच लागेल. तसे शब्द हा, मला वाटतं शब्दामध्येच जर सुख असतं तर कुठलाही शब्द असेल तर त्या शब्दापासून आपल्याला काय मिळालं पाहिजे होतं? सुख. शब्द आहे ना. आता समजा कीर्तन झाल्यानंतर जर 4-5 जण म्हटले बा फार सुंदर कीर्तन झालं, फार सुंदर वाजवलं आणि फार सुंदर गायन केलं, तर आम्हाला सगळ्याला काय होतं? सुख होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर नुसतं एक म्हणलं, कीर्तन पडलं गड्या आज, काय झालं की महाराजाचा चेहऱ्यामध्ये आऊटच होऊन जातोय, म्हणजे याचा अर्थ शब्दच आहे तो. मग शब्दामध्ये सुख आहे का दुःख आहे? तर सुखही नाही आणि दुःख आहे. कारण त्याचं गुळ कुणालाही गोड लागतं, तर त्या शब्दानं काय द्यायला पाहिजे? तर सतत तुम्हाला सुख. ज्ञानोबराची ओळ म्हणतो आपल्या शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कारण निंदात्मक शब्द आला की द्वेष तयार होतो आणि स्तुत्यात्मक शब्द आला की अद्वेष तयार होतो. शब्द एकच, मग शब्दामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही. निंदा आणि स्तुती ते द्वेषादेश उपदेश श्रवण. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष केद. महाराज झोपले आणि त्यांना जर घोंगडी टाकली तर त्यांना जरा क्रोध येतो, आणि नरम गादी टाकली काय होतं? स्पर्शच आहे तो, पण अनुकूल झाला की सुख आणि प्रतिकूल झाला की काय होतं? म्हणून याचा अर्थच असा आहे की त्या पंचविषयामध्ये सुख नाही. पण होतंय काय सांगा तुम्हाला? अनुकूल विषय प्राप्त झाला की आपल्या अंतःकरणाची वृत्ती काय होती? स्थिर. काय होते? मन स्थिर होतं, आणि मन स्थिर झाल्यानंतर आत आत्मा जो सुख स्वरूप आहे त्या आत्म्याची, त्या सुखाची त्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्ती होती. आता हे जरा कळायला थोडं काय की कठीण आहे. आताच आहे सुख. कुठं आहे ते? आत आहे. हे बघा, पहिल्याने पाऊस पडायचा पहा, उत्तरा नक्षत्र, आणि त्याच्यामध्ये खडकातनं पाणी बाहेर यायचं. उत्तरा पूर्वा ह्या जर नक्षत्र पडली ना, खडकातनं बाहेर जिकडं तिकडं खडकच खडक असे व्हायचे. माझं मत असं आहे की पहिली सर्व नक्षत्र कोरडी जाऊ द्यायची, आणि नुसता उत्तरा आणि पूर्वा या 2 नक्षत्रातच पाऊस पडू द्यायचा. खडकं वाहतील का? नाही. का बरं? त्याचं कारण हे पहिली नक्षत्र धो पाऊस पडून पाण्याची पातळी वर यायची, आणि हे 2 नक्षत्र पडले की काय व्हायचं? ते खडकं फुटायचं. तसं बायको चांगली बोलली, मुलगा चांगला बोलला, सोयाबीन चांगलं झालं की उत्तरा पूर्वाचा पाऊस समजायचा, आणि मग तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यात काय की सुख आहे. अरे जी बायको तुम्ही फार सुंदर आहात असं म्हटल्यानंतर तुम्हाला सुख होतं, आणि ती म्हटली तुम्हाला डोकंच नाही तर तुम्हाला काय होतं? दुःख. मग तिच्यात कुठं सुख आहे का? सुख वाटतं नुसतं? नाही. सुख कुठे आहे? आत आहे. ज्ञानोबरायांच्या वय म्हणतो आपल्यासमोर, का निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्रवरी, परी तेत बैसोनी उपवासो करी का दरिद्रीजे. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी पराभू शिविजे भ्रमरे येरा चुकुलू चिवरे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचीच्या पदरा आड, परी ते आव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय न सेविते. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आराम. सुख आत आहे. सुख कुठे आहे? आत आहे. जाऊ द्या. हे नाही कळालं तुम्हाला, तुमचा अनुभव फक्त तुम्ही ध्यान धरून ऐका. आता आपण जागेवर सध्या
जागे म्हटल्यानंतर आपल्याला लोक चांगले बोलले की सुख होतं, लोक वाईट बोलले की दुःख होतं, जाऊ द्या. त्याच्यानंतर दुसरी एक अवस्था आहे स्वप्न अवस्था. स्वप्न पडते की नाही तुम्हाला? पडतात. स्वप्न पडले मग स्वप्नात सुख दुःख, तर स्वप्नातही असंच आहे शास्त्रीजी. स्वप्न जर चांगलं पडलं तर सुख होतं आणि स्वप्न जर प्रतिकूल पडलं तर काय होतं? दुःख होतं. त्याच्यानंतर एक अवस्था आहे, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. गाढ झोप, जिथे स्वप्नही पडत नाही आणि तिथे जागृतीही नाही, अशी एक अवस्था आहे. ती काय आहे की सुषुप्ती. तिथे पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान असतं का? नाही. तिथे घर नाही, बायको नाही, मुलं बाळ नाही, यांचं ज्ञानही नाही. आणि हे जरी दिसत असले तर तिथे मात्र स्मरण नाही. हे कळालं तुम्हाला? कारण गाढ झोपेमध्ये जागृतीतील पदार्थ नाही, स्वप्नातील पदार्थ नाही, पण सुख आहे काय असा माझा प्रश्न आहे. सुख आहे का? नाही. तर सुख आहे. कशावरून आहे? तुम्ही सुखासाठी झोपता का उगत झोपता? आणि सकाळी उठल्यानंतर काय म्हणतात? मी रात्री सुखाने झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हते. म्हणजे सुखाची अनुभूती. म्हणजे याचा अर्थ सुसुप्तीमध्ये संसार नाहीये, सुसुप्तीमध्ये पदार्थ नाही, पण आत्मा मात्र आहे. आणि तो कसा आहे की सुख स्वरूप आहे. विठाला विठाला ते होते काय सांग का, चिखलीसारखं शहर आणि एक असं पत्नी एका साहेबाची जरा जास्त आळशी होती आणि त्यांचं घर अशा ठिकाणी होतं की तिथे सकाळी फक्त 7 ते 8 या दरम्यानच नळाला पाणी यायचं. बस 7 ते 8 पाणी भरलं तर ठीक, नाही तर दिवसभर पाणीच नाही. मग ते नेहमी नवऱ्याला म्हणायचे का हो, तुम्हाला जवळजवळ 60,000 पगार आहे आणि मला दररोज हिवाळ्यात सकाळीच उठावं लागतं आणि ते पाणी भरावं लागतं. असं आपल्याला एखादं घर पाहणं भाड्यानं 24 तास नळ पाहिजे तिथे. आता शेवटी आताचा काळ तो मग आता जाऊ दे, याला वाटलं भरपूरच आपल्याला पगार आहे म्हणून हे शोधित गेलं. मग असं एक मोठं कॉम्प्लेक्स होतं, तिथे बरेच साहेब लोक राहत होते. हाही गेला आणि तो मालकही राहत होता. हा गेल्यानंतर म्हणू लागला की आम्हाला घर पाहिजे भाड्यानं, 3 रूमचा एक ब्लॉक पाहिजे. आहे म्हणे काय हरकत नाही, पण आम्हाला 24 तास नळ पाहिजे म्हणते. त्यानं सांगितलं मग भाडं तुम्हाला किराया 9,000 रुपये द्यावं लागेल. त्यानं सांगितलं काय 9 काय 9.5 देतो, पण आम्हाला 24 तास नळ पाहिजे. आणि मग त्यानं ते काय द्यायचे ते महाराज डिपॉझिट ठेवलं, टेम्पो आणला, सगळं साहित्य घेतलं आणि तिकडं जाऊन ते काय झाले शिफ्ट झाले. एवढा रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी मग तर निवांत झोपले. आता याला माहिती 24 तास पाणी यायचं, कारण त्या करारावरच आपण एवढे काय दिले, भाड्याचे पैसे दिले. निवांत झोपले महाराज. लगेच 9 वाजेपर्यंत मी या नवीन मुलाला एका ठिकाणी मी म्हटलं, एक शिकलेला मुलगा होता डॉक्टर वकील, त्याला म्हटलं का रे, मला या नवीन शिकलेल्या मुलांचं सगळं आवडतं, फक्त एक नाही आवडत, ते उशिरा उठतात. तुम्ही सकाळी लवकर का उठत नाही? जसं लवकर म्हणजे 4लाच तुम्ही उठावं असं आमचं मत नाही, पण किमान 5:30-6ला तर उठायला काही हरकत नाही. त्यानं उत्तर फार सुंदर दिलं बाबूजी. ते काय म्हणे, आड्याने माणसं सकाळीच उठते म्हणे 6 वाजता, आणि आम्ही जर 6 वाजताच उठलो त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक? मला तेव्हापासून कळालं की जे सुशिक्षित, जे उशिरा उठतात ते सुशिक्षित आणि जे सकाळीच उठतात ते आडाणी. म्हणजे ही परंपरा. ते उशिरा उठले बाबा. पत्नी उठली, उठल्यानंतर नळाजवळ गेली, ती फिरवली तोटी फिरवल्यानंतर त्याला काही पाणी नाही. मग जरा ती भयान झाली, पाणी भरलंच नाही तर काय. मग तेवढ्यात मुलगी उठली, मुलगा उठला. त्यांना वाटलं काहीतरी अडकलं असेल म्हणून त्यांनी ते असे 2-3 वेळेस तोटी फिरवली तर पाणी नाही आहे. मग मालक उठल्यानंतर त्याला वाटलं त्या तोटीच्या पाठीमागं नळाच्या आणि त्या तोटीच्या मधात काहीतरी अडकलं म्हणून त्यानं पानं आणलं आणि ते पानानं काय केलं असं फिरवलं आणि ती तोटीच काढून येते, तरी पाणी नाही. मग गरम झालं. मग गेले ते मालकाकडे. मालक वरच राहत होता. कहो म्हणे आम्ही तुम्हाला 8,500 रुपये किराया देतो म्हणे, आणि आपली पहिली या ठिकाणी जबान झाली होती, करार झाला होता की आम्हाला 24 तास नळ पाहिजे. त्यानं उत्तर फार सुंदर दिलं, नळ 24 तास आणि पाणी 1 तास. किती पाणी येऊन गेलं होतं, नळ 24 तास आणि पाणी किती तास येणार आहे? तू असं म्हटला की आम्हाला पाणी 24 तास, तू काय म्हटला होता? नळ 24 तास आणि पाणी आमचं 7 ते 8 1च तास राहणार आहे. तसं आत्मा हा सुखरूप 24 तास आहे. कधी आहे? 24 तास आहे. पण 1 तास आपल्याला सुखाचा का आवडतो की जेव्हा अनुकूल विषय मिळाला की त्या ठिकाणी काय होतं महाराज, अंतःकरण स्थिर होतं आणि आपल्याला असं वाटतं की आता या विषयापासून आपल्याला काय मिळाला? आनंद मिळाला.
हे कुत्रे असतात ना, कुत्रे ते हाड घेतात आणि ते हाड घेऊन पार दूर जातात आणि त्यांना असं वाटतं की या हाडातनं मी रक्त काढी आणि म्हणून त्याला फोडतात आणि शेवटी त्या हाडाची एक कुठलं तरी बाजू किलची त्याच्या दाढेमध्ये जाते आणि त्याचं रक्त निघतं. रक्त निघल्यानंतर त्याच्या जीभेवर पडलं की तो म्हणतो बादराने 1 घंट्यानं पण याच्यातनं रक्त त्याचं नाही, रक्त हाडाचं, रक्त याचंच आहे. फक्त याला असं वाटलं त्या हाडात रक्त आहे. तसं आत्मा ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. हा सुखस्वरूप आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका यायसी जी बुद्धी सूर्य हरनिशी ती वस्तू सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. त्या आत्म्याचं शास्त्रामध्ये वर्णन आलेले सत चित आणि आनंद स्वरूप तो आहे, सुखस्वरूप आहे. मग सुखस्वरूप आत्म्याला मला सुख मिळावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली म्हणजेच पाण्यालाच पाण्याची काय झाली तहान लागली. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या नाथाच्या घराची उलटीत कोण. लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान. घरची उलटीत कोण. नाथाच्या घरची उलटीत कोण. नाथाच्या घरची उलटीत कोण. एकनाथ महाराज म्हणतात ईश्वर रूपी जो नाथ आहे हे जगत रूपी जे घर आहे आणि याच्यामध्ये जो जीव आहे तर तो जीव तात्विक दृष्ट्या सुखस्वरूप असून त्या जीवाला मला सुख मिळावं अशी इच्छा होणे म्हणजे पाण्याला मोठी लागली तहान. हे बघा मनुष्याला तहान लागली ना इथे नाथ महाराजांची जी पदे आहेत तो त्याला लागले कुठं आता तुम्हाला दुकान नाही आहे, कुठं आरूचं पाणी नाही आहे आणि तहान जरा जास्त लागले मग एखाद्या हापसीचं का घेणं होईना काय झालं आता ते तहान जास्त लागली ना मग ते पाणी खराब आहे याचा विचार करतो का. आणि जास्तच जर तहान लागली तर एखाद्या वेळेस नदीचंही पाणी प्यायला माणूस मागं पुढं पाहणार नाही. तसं जीव हा स्वतः सुखस्वरूप असताना त्याला मला सुख मिळावं याच्यासाठी तो विधीने विषय सेवन करतो. आपले वारकरी कशाने विषय सेवन करतात
विधीने वेदानं सांगितल्याप्रमाणे विषय सेवन करतात. पण रजगुणी लोकांचं काय होतं की त्याच्यात त्या ठिकाणी सुख मिळत नाही, मग ती नको त्या मार्गाचा अवलंब करून विषय सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि मूर्ख लोक तर दारू पिऊन मांस खाऊन अगदी घाणेरडे विषय सेवन करतात. काय झालं बरं यांना झालं मोठी तहान लागली. कोणती तहान लागली? मोठी. नाथ महाराज म्हणतात आत्मा हा सुखस्वरूप आहे, पण पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणे. अभंग खूप मोठा आहे. आत घागर बाहेर पाणी. खरं तर असं आहे, घागरीत पाणी आत असतं आणि घागर बाहेरून असतं. पण नाथ महाराजांनी इथं उलटं घरानं मांडलं. काय? आत घागर बाहेर पाणी. कल्पना करा की मोठा हौद आहे, मोठ्या हौदामध्ये आपण एक माठ घेतला, एक गाडगं घेतलं आणि ते असं पाण्यामध्ये जर बुडविलं तर फक्त त्याच्या गळ्यापर्यंत पाण्यात बुडवायचं, पाणी जाऊ द्यायचं नाही. आता काय झालं माहिती आहे का? आत पाण्यात घागर आणि बाहेरून काय झालं? पाणी झालं. हे कळालं होतं मला. तसं वेदांत शास्त्राचं महत्त्वाचा सिद्धांत आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. हे सगळं काय आहे की ब्रह्मस्वरूप आहे. तुम्ही म्हणा नका म्हणू, पण हे सगळं काय की ब्रह्मस्वरूप आहे. कल्पना करा, तुम्हाला दृष्टांत देतो की एकाला सर्प दिसला रज्जूवर आणि एकाची नजर चांगली होती म्हणून त्याला दोरी दिसू लागली. सर्प दिसणारा म्हणू लागला की हा निश्चितच सर्प आहे, वळवळ करतोय, हा कोबरा आहे. तो म्हणू लागला ही सर्प नाही, ही काय आहे की दोरीच आहे. दोन नजरा झाल्या महाराज. तर खरं सर्प आहे का दोरी आहे? बरं, खरी दोरीच आहे. मग त्याला सर्प का दिसू लागला? तर दोरीचं ज्ञान व्यवस्थित झालं नाही म्हणून काय दिसू लागला त्याला? सर्प. तसं साधू संत म्हणतात, जागता जगदेव राखा काही भाव, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव स्वपाकेच पंडित समदर्शना, हरीच यादासा हरिदाही दिशा भावे. मग संतांना देव दिसत होता आणि आपल्याला जग दिसू राहिलं. याचं काय कारण बरं? याचं एक कारण आहे की संतांना त्या देवाचं ज्ञान होतं म्हणून देव दिसून राहिला, आणि आपल्याला देवाचं ज्ञान नाही म्हणून काय दिसून राहिलं? जग दिसून राहिलं. हा सरळ त्याचा काय की अर्थ आहे. म्हणून बाहेरही देव आहे आणि आतही सुद्धा आत्मा हा काय की देव आहे. पण काय झालं सांगू का? अंतकरण रूपी घागर जी आहे तिच्या आतही खाली काय आहे की पाणी आहे आणि बाहेरही काय आहे की पाणी आहे. पण ब्रह्मज्ञान झालं की त्या अंतकरण रूपी घागरीचा बाध होतो आणि ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असं अभेदत्वाने ज्ञान होतं. म्हणजे पाण्याला पाणी आले मिळवणे, याला म्हणायचं अद्वैतवाद. आता काही लोक असे की एवढा मोठा आपल्याला हा अत्यंत पवित्र देह मिळून सुद्धा ते काय म्हणतात? कर्मठ लोक म्हणतात. त्याला कोणतं शास्त्र म्हणतात? कर्मशास्त्र. ते म्हणतात जाऊ द्या, या स्त्रिया हे सगळे विषय नाशिवंत आहे. आता इथे सिमेंटच्या सडका आहे, बाग होऊन कशाचे होतील? द्राक्षाचे आणि तुमच्या मोसंबीचे. ते म्हणतात इथं नको, आपण स्वर्गात चला. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहरा. तिथं चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे बगीचे, अमृत प्यायला. बघा आता ही माणसं देव प्राप्त करून घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असताना सुद्धा कुठं चालले? आता हे स्वर्गात चालले. आज म्या एक नवल देखिले आणि वळचणीचे पाणी आढ्या लागले. आता हा दृष्टांतच लोकांना कळणार नाही. काय वळचण आड? मला वाटतं इथले बरेच माणसं, तुम्हाला वळचण कळते? मला नाही. हे स्पष्ट तुम्हाला कळते का? बरोबर नाही. वळचण आड तुम्हाला कळतच नाही. म्हणजे याचा अर्थ आता काय करो? काही दिवसानं हा दृष्टांत नाथाने जाता सांगितलं. वळचणीचे पाणी पूर्वी काय असायचं महाराज? दोन असे मेडक्या रोवायच्या, त्याला आडवं धारण टाकायचं, खाली कुड मेडक्या रोवायच्या, त्याला नंतर वासे बांधायचे आणि बरोबर असं त्याच्यावर पाचट म्हणा काहीतरी शाकार घालायचा आणि ते वरचं पाणी गोठ्यात जाऊ नये म्हणून खाली त्याला तुरट्या घालून काय करायचे? वळचण. आता आढ्याचं पाणी वळचणीला येईल, पण वळचणीचं पाणी आढ्याला कशाला जाईल? पण खरं सांगा, हा जीव मुळात ब्रह्मस्वरूप असताना सकाम कर्म करू लागला, यज्ञ कर्म करू लागला आणि स्वर्गात गेला. म्हणजे काय झालं? वळचणीचे पाणी आढ्याला गले. ते खालचे वर गेले आणि उघडले आणि ते म्हणायला लागले स्वर्गीच्या मरी चिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा. अरे वेड्यांनो, तुम्हाला भगवंतानं भजनासाठीच देह दिला होता, तर इथं आले आणि वळचणीचं पाणी वर गेलं. विठाला वेळ होत आला. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेने गिळले. हे बघा, क्षेत्राचाच अपभ्रंश झाला शेत. तरी पार्था परिशिजे देह हे क्षेत्र म्हणिजे, हे जे जाणीजे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येते.
शरीर क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये असणारा जीवात्मा हा कोण आहे की क्षेत्रज्ञ आहे. याला शेत का म्हटलं बरं? याच्यात पिकतंय. काय होतं की पिकतं. हे बघा, आपण कीर्तनाला आलात, नाही काही झालं तर पुण्य इथं पिकलं. काय झालं की हे पुण्य पिकलं. हे पुण्य पिकतं. आणि वाईट कृत्य केलं तर काय झालं की पाप पिकतं. याच्यात एक तर जसं शेतीची मशागत केली तर माल पिकतो आणि नाही मशागत केली तो कुसळ पिकत आहे. तुम्ही आता कीर्तनाला आलात तर तुमचं भाग्य आहे. म्हणून गावामध्ये सप्ताह असल्यानंतर बाकीच्या काही गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतात, पण कीर्तन ऐकायला यायलाच पाहिजे. त्याने यायलाच पाहिजे. काही लोकांचं म्हणणे, महाराज आम्हाला कीर्तनच कळत नाही. काय होत नाही? नाही कळालं तरी कीर्तन ऐका. कीर्तन कळायसाठीच ऐकायचं, पण नाही कळालं तरी कीर्तन ऐका. पुन्हा काही लोकांचा दुसरा क्लेम आहे आमच्यावर, महाराज काय सांगा, आम्ही कीर्तनात येऊन बसलो की आम्हाला झोप लागत. कीर्तन कळण्यासाठी ऐका, नसलं कळत तरी ऐका आणि झोपू नका. पण झोप येत असली तरी कीर्तन ऐका. मग आता इतकं तुम्हाला डिस्काउंट कोण देणार आहे सांगा बरं, की तुम्ही फक्त घरी झोपू नका. तुमच्यासारखं मोठं सोयाबीनचं खळं आणि त्या शेतात रानात त्या मशनी बिशनीला थ्रेशर वगैरे नेले. आता गडी नव्हते कामाला, काय नाही, म्हणून त्याने रोजदार लावले 500-500, 700 रुपये रोजाना. एका थ्रेशरवर 3-3 असे ते लावले. 6 रोजदार. 2 थ्रेशर चालायचं, चांगलं 400-500 क्विंटल सोयाबीन होणार. आणि मोठा माणूस मग त्याने सांगितले बा चला म्हणे. मग ते रात्रीला बरोबर सुरू केले. ते लाईट बीट होती रात्री चांगली म्हणून. मग रात्रीला ते खळं सुरू झालं. पण एवढ्यामध्ये त्याला कॉल आला की तुमच्या साडूचा अपघात झाला आणि तुम्हाला अर्जंट बुलढाण्याला यावं लागतं. मग मालकानं सांगितलं त्या सगळ्या गाड्यांनो मी चाललो आता. तुम्ही रोजान जे लोक होते ना रोजंदारीवर, मी चाललो आणि तुम्ही हे करा, मी काहीतरी पर्याय करतो, कोणाला पाठवून देतो इथे. मग ते मालकानं गाडी काढली, ते निघालं चिखलीपर्यंत, जात नाही तर पुन्हा इकडून रोजदाराचा फोन केला. म्हणे मालक लाईट गेली म्हणे. आता मालक मोठा होता, त्याने MECBL फोन केला, लाईट सोडा. पण मेजर प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट काही सुटली नाही. मालकानं तिथूनच फोन केला की एक काम करा, मी 15 ते 20 मिनिटात, अर्ध्या तासात लाईट सोडायची तरतूद करतो, तुम्ही तोपर्यंत पाणी वगैरे घ्या आणि लाईट आली काय करा की तुम्ही पुन्हा ते मशनी सुरू करा. आता ते तिकडं ॲक्सिडेंट असल्यामुळे ते त्याच्यात बिझी, लाईट काही आली नाही. आणि मग हे रोजदार काय आता लाईटची वाट बघितली झोपली तिथंच. आता लाईट येईल, मग लाईट येईल, असं करता करता सकाळपर्यंत लाईट आली नाही. सकाळी उठले आणि घरी आले, लाईटच नाही आली. माझा तुम्हाला प्रश्न राहील, यांचा रोज सुरू राहील का बंद होईल? सुरू राहील. आता कळालं तुम्हाला, यांचा रोज सुरू राहील का बंद राहील? सुरू राहील. बरं झोपले तरी कसं काय सुरू राहील? हे झोपले पण त्या खळ्यावर झोपले. कुठे झोपले ते? घरी नाही झोपले ते. घरी जर झोपले असते तर मग रोज बंद. पण हे कुठे झोपले? त्या खळ्यावर झोपले. आणि जे घरी जागे होते त्यांना रोज नाही. मग आता हे मालकाचं खळे, आमच्या देवाचं. हे कोणाचं खळे? मी इथे येऊन झोपले तुम्ही तरी तुम्हाला पुण्य होईल. आज उद्या परवा कधी ना कधी तरी पाहिजे. देवाचं खळ नाही, हे खळ कोणाचं आहे? म्हणून माझं सगळ्या लोकांना सांगले की बा पहिलं कीर्तन असलं ना गावामध्ये, कळू नाही कळू, लहान महाराज असो मोठा महाराज असो, येऊन काय करायचं की श्रवण करा. विठाला विठाला शेतकऱ्याने शेत पेरिले. हे क्षेत्रज्ञ जीवात्मा याने शेत पेरलं, याच्यात पाप किंवा पुण्याची उत्पत्ती होते. आणि ह्याचा रक्षक कोण असेल तर परमात्मा याचा राखणदार आहे. आपले प्रमाण म्हणायचं नाही. आता आपल्या चाली हे शरीर कोणाचे असते, कोण बोलावे ते हरी. खरं सांगा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर इथं बसले की तुम्हाला कोणी बसू दिलं? बसू दिलंय. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही जाता घरी का तुम्हाला कोणी नेतोय? आणि जर तुम्ही म्हटले की आम्हीच आमच्या हिमतीवर जातो, तर मग जेव्हा याच्यातला जीव निघून जातो तेव्हा याला नेलं तर जातं, नाही त्यानं जायला पाहिजे उठून, मी चला तुमच्याबरोबर येतो. नाही, याला कोणीतरी नेतोय. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मग या शरीररूपी शेताचं राखण करणारा कोण आहे की देव आहे. पण राखणदाराला त्याने गेलेले बरेच जीव असे आहे या जगात देवच नाही म्हणतात, असं समजायचं. याने राखणदारालाच काय केलं की घेऊन टाकलं. जे मीची नाही म्हणते, देव स्वतः म्हणतो अरे अर्जुना इतके लोक मूर्ख की जगात देवच नाही असं म्हणतात, असं समजत त्याने राखणदाराला घेऊन टाकलं. हंडी खादली भात टाकेला, बकऱ्या पुढे देव कापेला. हंडी शब्दाचा अर्थ हा बंजारी भाषेमधला आहे. आपण ज्याला पातेलं म्हणतो, आताच्या अगदी गावरान भाषेत ज्याला बघून म्हणतो, आणि मला वाटतं आता तेही राहिले नाही, ज्याला आपल्याला कुकर म्हणते. काय म्हणते? कुकर.
मग कुकरमध्ये काय होतं की भात शिजत असतो. भात हा मुख्य आहे आणि कुकर हे कसं आहे की गौण आहे. भात खायचा असतो आणि कुकर धुवून स्वच्छ करून बाजूला ठेवायचं असतं. तसं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ही हंडी आहे आणि आत असणारा आत्मा हा भातासारखा आहे. तर प्रत्येक जीवाने त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे ना, देहाचं तादात्म्य सोडायला पाहिजे. पण आपण जर चिंतन केलं तर आपण देह मी आहे असं समजून राहिलो आणि आत्मा कुठं राहतो याला काही माहिती नाही. मग याने काय केलं, हंडी खादली, मग त्याला भलताच अभिमान, मी या जातीचा, मी त्या जातीचा, मी अमुक, मी ढमुक, हा जे म्हणून राहिला तर हा काय केलं, यानं हंडीच खाल्ली. आत भात जो आहे आत्मा तो मात्र टाकून दिला. बकऱ्या पुढे देव का पेला. जे काही तमोगुणी भक्त असतात आणि जे काही तमोगुणी देव असतात, तर मला वाटतं त्या लोकांचं असं ठरलं असतं की जे बळी देतात ते बकरे त्या देवापुढे देतात. नाथ महाराज म्हणतात यांनी काय केलं, देवच बकऱ्यापुढे बळी दिला. कसं समजायचं चिंतन, संसार हा बकऱ्यासारखा आहे आणि देव हा देवासारखा आहे. खरं सांगा, आपण संसार कशासाठी करायला पाहिजे, तर संसार संसारासाठी करायचा नाही, तो देवासाठी करायचा. संसार कोणासाठी करायचा. बघा त्या गोकुळामध्ये आमच्या गवळणीने त्यांचं मंथन सोडलं नाही, त्यांचं पाणी आणं सोडलं नाही. पण प्रत्येक गवणीला विचारलं, तिनं सांगितलं एक विषय तो सकळांचा हारी. प्रत्येक संसार करण्याबद्दल वादत नाही, पण तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहुहा संसार देवा पायी. तुमचा संसाराचा हेतू हा काय असायला पाहिजे, देव असायला पाहिजे. म्हणजे संसार हा बकरा आहे आणि तो देवासाठी असायला पाहिजे. पण बरीच लोक संसार हा देवासाठी न करता देवदेव संसारासाठी करतात. कशासाठी करतात, जी माणसं देवदेव संसारा करीत असेल, आता असं समजायचं की यांनी बकऱ्या पुढेच देव कापू. आज जर आपण थोडंसं परमार्थातून पाहिलं तर माणसं परमार्थ करीत नाही असं नाही, पण त्या परमार्थातून माझ्या संसारामध्ये सुख मिळावं, मला मुलगा व्हावा, माझी त्या ठिकाणी प्रगती व्हावी, ही जर इच्छा असेल तर नाथ महाराज म्हणतात याने बकऱ्या पुढे देव कापेला. माझं एक मत आहे की किमान संसार रूपी बकरा हा देवासाठी करा. ज्ञानोबरायाने हरिपाठात पहिल्यांदाच सांगितलं, असोणी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. नाथ महाराज म्हणतात मी जी तुम्हाला 5 चरणं सांगितली ना, ही सगळी उलटीच आहे, पण ही उलटी चरणं जो समजून घेतो तो खरा गुरुचा बेटा. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी मार्ग बोलता, एका जनार्दनी नाथाच्या घरची उलटी पाण्याला मोठी लागली लागली तहान पाण्याला मोठी.
विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.